आल्यानंतर आहे ना मित्रांनो, आपल्या इकडे ना एकूण 4 या कार्यशाळा पाहायला मिळतात. सुरुवातीलाच बघू शकता चिपळूणकर ब्रदर्स यांचा ही कार्यशाळा आहे, ज्यापुढे श्री गणेश आर्ट्स आहे आणि तिकडे श्री सिद्धी वल्लभा आर्ट्स आहे आणि या साईडला ही आर्यन आर्ट्स पाहायला मिळतो आहे. चिपळूणकर ब्रदर्समधील ना गणपती बाप्पांची खासियत म्हणजे ना मित्रांनो, सर्व मूर्त्या आहेत ना हाताने बनवलेल्या आहेत. सोबतच या शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्या आहेत. या साईडला इकडे ना 2 फुटाची मूर्ती आहे, तिरुपती स्वरूपामधली मूर्ती बाप्पाची पाहायला मिळते. खूप छान वाटते, बघू शकता. खासियत म्हणजे ना आपल्याला महाराजांच्या स्वरूपामधलीच म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांच्या स्वरूपामधली ही सुद्धा एक मूर्ती पाहायला मिळते. समोर आता स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो, बाप्पाचं किती गोंड स्वरूप आपल्याला या पाहायला मिळतोय. हातावरती बसलेला हा बाप्पा आहे आणि अघोरी अवतारमध्ये जो बाप्पाचा आपल्याला रूप पाहायला मिळतोय. त्या साईडला ना म्हणजे साईबाबांच्या थीम असलेली प्रभावळ आहे आणि खूप साईडला इकडे आपल्याला मी निघालो तुम्ही येता का अशा आशयाचा सुंदर असं आपल्याला वाक्य पाहायला मिळतं. समोर इकडे याच्या मूर्त्या बघतो ना मित्रांनो, 1 फुटापासूनच्या 1.5 फूट 2 फूट अशा साईजच्या मूर्त्या इकडे पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो चिंचपोकळीला ना चिंतामणी गणेश संकुल आपल्या गणेश टॉकीजवळ आहे ना गणपती बाप्पाचा कारखाने आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण घरगुती बाप्पाचे इकडे असलेले कारखाने आपण पाहणार आहोत आणि घरगुती बाप्पाचं आपलं रूप वगैरे सर्व काही आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. समोर बघू शकता मित्रांनो, चिंतामणी गणेश संकुल, घरगुती गणपतीचे माहेरघर आणि खाली पत्तासुद्धा दिलेला आहे. गणेश टॉकीचं आतील पटांगण, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, लालबाग, मुंबई 12. तर या इकडे ना मित्रांनो बघू शकता, समोर घरगुती गणपती बाप्पांचा कारखाना आहे. तर आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर आहे ना मित्रांनो, आपल्या इकडे ना एकूण 4 या कार्यशाळा पाहायला मिळतात. सुरुवातीलाच बघू शकता चिपळूणकर ब्रदर्स यांचा ही कार्यशाळा आहे, ज्यापुढे श्री गणेश आर्ट्स आहे आणि तिकडे श्री सिद्धी वल्लभा आर्ट्स आहे आणि या साईडला ही आर्यन आर्ट्स पाहायला मिळतो आहे. आणि अजून एक ना बाकीच्यासुद्धा इकडे कार्यशाळा म्हणजे अजून झाल्या नाही आहेत, पण त्यासुद्धा इकडे लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळतील. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या चिपळूणकर ब्रदर्स यांच्या इकडून. समोर बघू शकता मित्रांनो, चिपळूणकर ब्रदर्स आणि यांच्या इकडे ना आपल्या शाडू मातीच्या तसेच लगदा मातीपासून बनवलेल्या गणपती बाप्पाच्या आहेत ना सुंदर सुबक अशा मूर्त्या मिळतात. आणि संपर्क करायचा असेल तर विजय चिपळूणकर यांचा आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसतोच आहे. तर चला आपण इकडे असलेले ना गणपती बाप्पा पाहायला सुरुवात करूया. इकडे ना टोटल आपल्याला 3 रॅकमध्ये गणपती बाप्पा ठेवलेले पाहायला मिळतात, बघू शकता. आणि इकडे सुरुवातीलाच आपल्याला ना हे 1 फुटाचे गणपती बाप्पा पाहायला मिळतात. खूप छान छान अशा स्वरूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतात. इकडे वरती बघू शकता, समोरील ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता, फेटा वर्क केलेला आहे आणि बाप्पाच्या एका साईडला आहे ना मटका दाखवला आहे, त्याच्यामध्ये दही दाखवलेलं आहे. खूप छान वाटते. इकडे बघू शकता उंदीर मामा दाखवलेला आहे. त्याच्या पुढे ही कृष्ण स्वरूपामधले म्हणजे बघू शकता पिंड वगैरे आपल्याला पाहायला मिळते. ही वालीसुद्धा मूर्ती एक बघू शकता, खूप छान वाटतं. म्हणजे गणपती बाप्पाच्या डोळ्याची आखणी वगैरे बघू शकता, खूप छान वाटते. आणि एक साईडला आहे ना आपल्याला हरण पाहायला मिळते. चिपळूणकर ब्रदर्समधील ना गणपती बाप्पांची खासियत म्हणजे ना मित्रांनो, सर्व मूर्त्या आहेत ना हाताने बनवलेल्या आहेत. सोबतच या शाडू मातीच्या सुद्धा मूर्त्या आहेत. या साईडला ही सुद्धा एक मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे, चंद्र प्रतिमा स्वरूपामधली आहे बाप्पाची मूर्ती आहे. बॅकग्राऊंडला आपल्याला चंद्र पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यावरती बसलेला आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. मूर्तीचं आहे ना आपल्याला धोतर वर्किंग आणि फेट्याचं सुद्धा वर्किंग इकडे पाहायला मिळतं आहे. इकडे ना 2 फुटाची मूर्ती आहे, तिरुपती स्वरूपामधली मूर्ती बाप्पाची पाहायला मिळते. खूप छान वाटते, बघू शकता. इकडे या बाजूला ही सुद्धा बघू शकता कृष्ण रूपामधली इकडे सुद्धा एक मूर्ती आहेत. आणि इकडे ना एक खासियत म्हणजे ना आपल्याला महाराजांच्या स्वरूपामधलीच म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांच्या स्वरूपामधली ही सुद्धा एक मूर्ती पाहायला मिळते आहे. खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. खूप छान असा महाराजांना शोभेल असा इकडे आपल्याला पोशाख पाहायला मिळतो आहे. तसेच गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा असतील किंवा बाप्पाच्या ना डोळ्यांची आखणी वगैरे बघू शकता. आखणी, कपाळावरती गंध असेल किंवा जो फेटा बांधलेला आहे तो सुद्धा खूप छान वाटतो, बघू शकता. पुढे या साईडला ही सुद्धा एक मूर्ती खूप छान आहे, बघू शकता. पूर्णपणे ना धोतर वर्किंग आणि फेटा वर्किंग आपल्याला पाहायला मिळतो या मूर्तीवर. त्याच्या बाजूला इकडे ही जय मल्हार स्वरूपामधली आहे, ही सुद्धा खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता. पिवळ्या कलरचा धोतर दाखवलेला आहे, अंगावरती वाघाचं कातडं दाखवलेलं आहे बाप्पाच्या आणि कपाळावरती गंध असेल किंवा फेटा वगैरे बघू शकता. खूप छान वर्किंग केलेलं आहे. आणि हातामध्ये आपल्याला ना परसूसुद्धा पाहायला मिळतो आहे. परशू, त्रिशूळ सगळं काही या मूर्तीच्या हातामध्ये पाहायला मिळतं आहे. तर आता मित्रांनो आपण आहे ना आपल्या दुसऱ्या कार्यशाळेच्या इकडे आलेलो आहोत, म्हणजे श्री गणेश आर्ट्सच्या इकडे आलेलो आहोत. आणि इथे आपल्याला ना प्लास्टर, इको फ्रेंडली शाडू मातीच्या मूर्त्या पाहायला मिळतात. या इकडे समोर आहेत ना नंबरसुद्धा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो आहे. तर चला इकडे आपण आहेत ना असलेले गणपती बाप्पा पाहायला सुरुवात करूया.
तर समोरच बघू शकता, आतमध्ये आल्यानंतर ना मित्रांनो आपल्याला ही श्रीरामांच्या स्वरूपामधली मूर्ती पाहायला मिळते. खूप छान आहे, बघू शकता. जे आपल्या अयोध्येला राम मंदिर स्थापन केलेलं आहे त्यामध्ये जी मूर्ती आहे तशीच इकडे आपल्याला उभी मूर्ती पाहायला मिळते. आणि याच्या बाजूला सुद्धा बघू शकता खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. पुढे ही वाली मूर्तीसुद्धा बघू शकता मित्रांनो, हत्तीचा आपल्याला मुख पाहायला मिळतो आहे. आणि या साईडला इकडे हस्ती दंतावरती ना आपल्याला उंदीर मामा पाहायला मिळतो आहे, बघू शकता. आणि हत्तीच्या वरती इकडे बसलेला गणपती बाप्पासुद्धा आहे. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते. श्रीकृष्ण रूपामधली मूर्ती आहे, बघू शकता. वरती आपल्याला मोरपंख पाहायला मिळतो आहे. सोबतच गणपती बाप्पाच्या डोळ्यांची आखणी असेल किंवा कपाळावर गंधसुद्धा बघू शकता. खूप छान वाटते ही मूर्ती. डायमंड वर्क केलेली अशी ही मूर्ती आहे. ही वालीसुद्धा मूर्ती एक बघू शकता, खूप छान वाटते. गरुडावरती बसलेला गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. मूर्तीला पूर्णपणे डायमंड वर्क केलेलं आहे, बघू शकता. दागिने असतील किंवा मुकुट असेल, सगळं टोटली आपल्याला डायमंड वर्क केलेली ही मूर्ती पाहायला मिळते आहे. श्री गणेश आर्ट्समध्ये ना मित्रांनो आपल्याला आहेत ना 1 फुटापासून ते 4.25 फुटांपर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. आणि सगळ्या मूर्त्यांना एकदम अशा डायमंड वर्क वगैरे केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढे इकडे मित्रांनो बघू शकता खूप युनिक अशी मूर्ती पाहायला मिळते आहे. म्हणजे एक साईडला ना आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते आहे, एक साईडला कासव पाहायला मिळतो आणि मध्ये ना आपल्याला नंदीचं शिर आहे दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपला बाप्पा बसलेला दाखवलेला आहे. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते आणि खूप युनिकच अशी ही मूर्ती आहे, बघू शकता. मूर्तीला डायमंड वर्क वगैरे खूप छान अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणजे कान असेल, मुकुट असेल किंवा जी सोंड वगैरे ते गळ्यातील दागिने वगैरे असतील, सर्वांना आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतं आहे. समोर आहे ना आता मित्रांनो आपल्याला ना ही मैसुरी स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आहे, बघू शकता. टोटली डायमंड वर्क अशी असलेली ही मूर्ती आहे. पूर्णपणे डायमंड वर्क केलेलं आहे. धोतर असेल किंवा दागिने वगैरे बघू शकता. इकडे नाही आपल्याला विठ्ठल स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आहे, बघू शकता. खूप छान अशी ही बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. सावळे रूप आपल्याला इकडे बाप्पाचं पाहायला मिळतो आहे. समोर आपल्याला मित्रांनो ही अष्टविनायक स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. आपल्याला अष्टविनायक स्वरूपामधलं दर्शनसुद्धा आपल्याला एकाच मूर्तीवरती पाहायला मिळते. म्हणजे ना सोंडेवरती आपल्याला ना बाप्पाचे रूप पाहायला मिळतात अष्टविनायकाचे. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. त्याच्याच बाजूला ना आपल्याला मित्रांनो राम मंदिर थीम असलेली अजून एक बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता. मोर दाखवलेला आहे, एक साईडला सिंहासन दाखवलेलं आहे, सिंह दाखवलेला आहे. त्याच्याच बाजूला इकडे पाठी प्रभू श्रीरामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इकडे आहे ना शंकर स्वरूपामधली मूर्ती पाहायला मिळते आहे. खूप छान अशी ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता. नंदी दाखवलेला आहे एक साईडला आणि त्याच्या बाजूलाच आहे ना शंकर बसलेला स्वरूपामध्ये दाखवलेला आहे, बघू शकता. खूप छान आहे. गळ्यामध्ये नाग दाखवलेला आहे. बघता आपण ती मित्रांनो दगडूशेठ हलवाईच्या स्वरूपामधली मूर्ती आहे, बघू शकता. खूप छान आहे, म्हणजे टोटली डायमंड वर्क असलेली ही मूर्ती आहे. त्याच्या बाजूला आपल्याला सिद्धिविनायक स्वरूपामधली सुद्धा पाहायला मिळते, बघू शकता. रिद्धी सिद्धी आपल्याला दोन्ही साईडला पाहायला मिळतात आणि मध्ये बाप्पा बसलेला पाहायला मिळतो. समोर आता स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो बाप्पाचं किती गोंड स्वरूप आपल्याला या पाहायला मिळतो आहे. बाल स्वरूपामधला हा गणेश आहे आणि डोळ्यांची आखणी वगैरे बघायला खूप छान वाटते. सोबतच आहे ना हातामध्ये असा मोठा मोदक दाखवलेला आहे आणि खूप छानच वाटते ही मूर्ती. पुढे ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता मित्रांनो, कोळी स्वरूपामधली आहे. डोक्यावरती कोळी लोकांची टोपी लिहिली आहे, त्याच्यावरती आई एकवीर आहे आणि हातामध्ये बाप्पाच्या आपल्याला बघू शकता मासा दाखवलेला आहे. आणि खाली आहे ना बाप्पा झिंगा असतो ना आपला कोलंबी वगैरे त्या स्वरूपामधल्या अवस्थेवरती बसलेला पाहायला मिळतो. आणि त्याच्याच बाजूला ही एक सुद्धा मूर्ती बघू शकता, शेषनाग स्वरूपामधली आहे. खूप छान अशी ही सुद्धा एक मूर्ती आहे. पुढे आपण आहे ना मित्रांनो श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स त्यांच्या इकडे आलेलो आहोत आणि इकडे ना बघू शकता स्क्रीनवरतूनच आपल्याला खूप छान छान अशा मूर्ती पाहायला मिळतात. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मूर्ती बघून घेऊया. आतमध्ये एंटर केल्यानंतर ना मित्रांनो समोरच आपल्याला ना खूप छान अशी स्वामींच्या स्वरूपामधली मूर्ती पाहायला मिळते, बघू शकता. खूप छान अशी एक मूर्ती आहे. त्याच्या बाजूलाच ना आपल्याला ही गेल्या वर्षीचा जो चिंतामणीचा पॅटर्न होता, म्हणजेच जगन्नाथपुरीचा जो पॅटर्न होता त्या स्वरूपामधली एक मूर्ती आहे, बघू शकता. खूप छान आहे ही सुद्धा मूर्ती. त्याच्याच बाजूला ही आपल्याला विठ्ठल स्वरूपामधली एक मूर्ती आहे, बघू शकता. कपाळावरती गंध वगैरे पाहू शकतो, खूप छान कलर दिलेला आहे गंधाला आणि डायमंड वर्क केलेलं आहे. सोबतच पोशाखसुद्धा दाखवलेला आपला व्हाईट कलरमध्ये पोशाख आहे. त्याच्या बाजूला ही कृष्ण रूपामध्ये अजून एक मूर्ती आहे, ही सुद्धा बघू शकता. खूप छान असा फेटा वर्क केलेला आहे. सोबतच बाप्पाच्या डोळ्यांची आखणीसुद्धा बघू शकता, खूप छान वाटते.
समोरील ही मूर्ती बघून मित्रांनो तुम्ही ओळखलंच असेल हे बाप्पाच्या कोणत्या स्वरूपामधली ही मूर्ती आहे. लालबागचा राजाचा आपल्या स्वरूपामधला हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप छान अशी ही मूर्ती आहे. सोबतच मूर्तीला ना धोतरवर्क वगैरे सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्याच बाजूला ना मित्रांनो ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता. जास्वंदावरती बाप्पा बसलेला दाखवलेला आहे आणि पाडणी आहे ना फुलपाखरूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि मूर्ती बघाल ना तर एक नंबर अशी ही मूर्ती पाहायला मिळते आहे. डोळ्यांची आखणी असेल किंवा जो मूर्तीचा कलर काम केलेलं आहे ते सुद्धा खूप छान वाटतं आहे. या साईडला ना ही सुद्धा एक मूर्ती मित्रांनो बघू शकता खूप अशी युनिकवाली पाहायला मिळते. पाटावरती बसलेला हा बाप्पा आहे आणि अघोरी अवतारमध्ये जो बाप्पाचा आपल्याला रूप पाहायला मिळतो आहे. बघू शकता एक हातामध्ये आपल्याला नाग पाहायला मिळतो आहे. तसे एकदम रिलॅक्स पोजमध्ये असलेला हा बाप्पा आहे. आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना मूर्तीचे सोंड वगैरे बघू शकता कसा सोंडेला जो वक्र आकार दिलेला आहे तो सुद्धा बघू शकता. तसेच ही डोळ्यांची आखणी बघा, अप्रतिम अशी डोळ्यांची आखणी आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे हा कपाळावरील गंधसुद्धा मित्रांनो बघू शकता. खूप छान अशी आपल्याला मूर्ती अघोरी स्वरूपामध्ये बाप्पाची पाहायला मिळते. श्री सिद्धी वल्लभ आर्ट्समध्ये ना आपल्याला खूप साऱ्या प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. त्याच्यामधली ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता खूप छान वाटते. खाली असं आपल्याला एक ना पाठ टाईप दाखवलेला आहे आणि त्याच्यावर त्या बाप्पा बसलेला आहे बघू शकता. जवळपास 4 फुटाची ही मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला ना अतिशय सुंदर अशी एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता मोर दाखवलेला आहे. म्हणजे ही कृष्ण स्वरूपामधली मूर्ती असून आहे ना खूप छान वाटते. म्हणजे बाप्पाच्या बासरी दाखवलेली आहे, बॅकसाईडला मोर वगैरे दाखवलेला आहे आणि खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते बघू शकता. तसेच या मूर्तीचा खाली म्हणजे कपाळावरील गंध असेल किंवा जो ओम आपल्याला पाहायला मिळतो नक्षीकाम केलेलं तो सुद्धा बघू शकता खूप छान वाटतं. समोर आता बघताना मित्रांनो ही बैठक अवस्थेमधली आपल्या बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्या पाठच्या साईडला ना म्हणजे साईबाबांच्या थीम असलेली प्रभावळ आहे आणि खूप छान अशी प्रभावळ पाहायला मिळते बघू शकता. एक साईडला साईबाबा दाखवलेले आहेत आणि त्याच्या एक साईडला ना इकडे आपल्याला मी निघालो तुम्ही येता का अशा आशयाचा सुंदर असं आपल्याला वाक्य पाहायला मिळतं आहे. आणि एक साईडला उंदीर मामासुद्धा दाखवलेला आहे. तशी मूर्तीसुद्धा बघाल ना तर खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते बघू शकता. डोळ्यांची आखणी या बाप्पाच्या बघू शकता. तसेच कानावरील नक्षीकाम वगैरे असेल ना ते सुद्धा खूप छान वाटते बघू शकता. या साईडला ना इकडे मित्रांनो आपल्या 1 फुटाचे बाप्पा पाहायला मिळतात बघू शकता. ही समोरील बाल स्वरूपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे. किती गोंडस अशा या बाप्पाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि वरती सुद्धा बघू शकता खूप प्रकारच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत. त्याच्याच वरच्या रॅकला सुद्धा ही बघू शकता उंदीर मामावरती बसलेली बाप्पाची मूर्ती आहे. त्याच्या इकडे ही शंकर स्वरूपामधल्या बालगणेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्याच बाजूला ही सुद्धा एक बघू शकता किती गोंडस अशा मूर्ती छान छान आपल्याला पाहायला मिळतात. तर आता ना मित्रांनो आपण आर्यन आर्ट्स यांच्या इकडे आलेलो आहोत. समोर त्यांचा स्क्रीनवरती नंबर बघू शकता आणि इकडे आपल्याला इको फ्रेंडली शाडू मातीच्या आणि प्लास्टरच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर चला आपण आतमध्ये जाऊन मूर्त्या बघायला सुरू करूया. आतमध्ये आल्यानंतर समोरच बघू शकता आपल्याला मित्रांनो खूप छान छान अशा प्रकारच्या बाप्पाच्या स्वरूपामधल्या मूर्त्या पाहायला मिळतात. ही सुद्धा बघू शकता डायमंड वर्क केलेली ही मूर्ती आहे. त्याच्या बाजूला ही श्रीकृष्ण स्वरूपामधली एक बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता. धोतर वर्क केलेला आहे, लोड दाखवलेला आहे. सोबतच बाप्पाचा जो मुकुट आहे ना तो सुद्धा खूप छान असं वाटतं. म्हणजे गुलाबी कलर व्हाईट मिक्सचर त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. खूप छान अशी ही मूर्ती पाहायला मिळते. समोर इकडे याच्या मूर्त्या बघताना मित्रांनो 1 फुटापासूनच्या 1.5 फूट 2 फूट अशा साईजच्या मूर्त्या इकडे पाहायला मिळतात. टोटल 3 रॅकमध्ये आहेत ना आपल्याला बाप्पा इकडे ठेवलेले पाहायला मिळतात बघू शकता. आणि खूप छान छान अशा मूर्त्या आहेत आणि प्रत्येक अशी मूर्त्याने ही वेगवेगळ्या आणि युनिक प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. समोर इकडे ही बघू शकता उंदीर मामाचा रथ दाखवलेली ही बाप्पाची एक मूर्ती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला आहे नाही राजहंसावरती बसलेला हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळते बघू शकता. खूप छान अशी मूर्ती आहे. डोळ्याची आखणी असेल किंवा कपाळावरील गंधसुद्धा बघू शकता खूप छान वाटतो आहे. पुढे इकडे मित्रांनो सूर्यफुलावरती बसलेल्या बाल स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे. ही सुद्धा मूर्ती खूप छान आहे बघू शकता. बाल स्वरूपामध्ये आपल्याला हा बाप्पा पाहायला मिळतो आहे. तसेच इकडे समोर आहे ना ही अष्टविनायक स्वरूपामधली 1 फुटाची बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता. खूप छान वाटते ही सुद्धा एक मूर्ती. मूर्ती आहे ना एकदम सिंपल आहे पण कपाळावर गंध बघू शकता खूप छान वाटतो आहे. समोर आता बघताना तो मित्रांनो टिटवाळ्याचा महागणपती त्याच्या स्वरूपामधली ही बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता. खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते. म्हणजे टिटवाळ्याला जो महागणपती आहे त्याचा अवतार इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप छान असा पिवळ्या कलरचा धोतर दाखवलेला आहे. सोबतच गळ्यामध्ये लाल कलरचा शेला दाखवलेला आहे. खूप छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या मूर्तीच्या डोळ्यांची आखणी असेल कपाळावर गंध किंवा मूर्तीचा एकंदरीत मूर्तीचा जो कलर दिलेला आहे तो सुद्धा खूप छान वाटतो आहे. त्याच्याच बाजूला ना आपल्याला बैठक अवस्थेमध्ये ही बाल स्वरूपामधली बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता. गुलाबी कलरचा बाप्पाला धोतर दाखवलेला आहे. सोबतच
बाप्पाचा जो शेल आहे तो सुद्धा गुलाबी कलरचा आहे. आणि या मूर्तीच्या कपाळावरील गंध आहे ना तो सुद्धा एकदम सिंपल स्वरूपामध्ये आहे आणि एकदम अतिशय सुंदर अशी ही मूर्ती पाहायला मिळते. बघू शकता बाप्पाच्या गालावरील खळी वगैरे पाहता येते आपल्याला. तसेच इकडे बघू शकता मित्रांनो मूर्तीला डायमंड वर्क करण्याचं काम सुद्धा चालू आहे. दादा डायमंड वर्क करतोय. मूर्तीसुद्धा बघू शकता खूप छान अशी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. तर आज ना मित्रांनो आपण चिंचपोकळी येथील चिंतामणी गणेश संकुल येथे आलो होतो आणि इथून इकडे आहेत ना एकूण 4 कार्यशाळा होत्या. तर आपण ना सगळ्या कार्यशाळांना भेट दिली आणि इकडे ना सर्व प्रकारच्या अशा सुबक सुंदर अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे त्या प्लास्टरच्या असतील किंवा POP इको फ्रेंडली सर्व प्रकारच्या इकडे आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरी बाप्पाचा सुंदर स्वरूपामधला आपला बाप्पाचं आगमन करायचं असेल तर इकडे एकदा नक्कीच भेट द्या. आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार होतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.